पार्ट आहे हा आजचा पार्ट आपल्याला याच्यामधला इकॉनॉमिक्सचं जे लेक्चर आहे आपलं की स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर मध्ये नॅशनल इन्कम वरती जीडीपी आणि जीएनपी वरच्या काही कन्सेप्ट विचारल्या जाऊ शकतात. तर त्याबद्दलचं आपल्याला लेक्चर डिस्कस करायचं आहे आजचं. ओके, जीडीपी आणि जीएनपी बद्दल काही होऊ शकतं का त्याच्यामध्ये? एखादे 2 क्वेश्चन जरी आले, जास्त आले 3-4 येतील क्वेश्चन्स, परंतु तो एक टॉपिक सुटायला नको आपल्या हातून. आणि मी फर्स्ट डे पासून मुलांना सांगतोय की तुम्ही जी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरचं प्रिपरेशन करताय या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला थोडंसं लक्ष प्रोबॅबिलिटी आणि रिग्रेशन कोरिलेशन वरती पण द्यावं लागेल. ओके, कारण कुठून क्वेश्चन विचारले जातील हे समजून येणार नाही. मग रिग्रेशन कोरिलेशन प्रोबॅबिलिटी मध्ये बघा, पॅरामेट्रिक फंक्शन, नॉन पॅरामेट्रिक फंक्शन, हा संपूर्ण पार्ट प्रोबॅबिलिटीचाच आहे. नाहीतर म्हणताल की तो टॉपिक सर कुठे आम्हाला कधी दिसला नाही, तर तो सगळा टॉपिक पॅरामेट्रिक फंक्शन वगैरे नॉन पॅरामेट्रिक फंक्शन हा सर्व त्याच्यावरचाच पार्ट आहे. ओके, हा साऊंड प्रॉब्लेम वगैरे काही इश्यू नाहीये. चला, तर आज चालू करूयात आपण नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कमची स्टडी करत असताना पहा, याच्यामध्ये मागच्या बाजूला तुम्हाला इथं दिसतंय की इकॉनॉमीला वेगवेगळ्या माणसांनी कसं हातामध्ये धरलेलं आहे, त्याच प्रकारे इकॉनॉमी आहे. जी डेफिनेशन्स असतात त्या डेफिनेशन आपल्याला संपूर्ण समजून घ्यायच्या त्याच्यामध्ये, की नॅशनल इकॉनॉमीची डेफिनेशन जर तुम्हाला विचारली त्याच्यामध्ये तर कन्फ्युजन व्हायला नको तुम्हाला त्याच्यात. ओके, तर हे नॅशनल इकॉनॉमीचं इंट्रोडक्शन. काय नॅशनल इकॉनॉमीचं इंट्रोडक्शन, तर ते पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल इन्कम इज वन ऑफ द, पहा सगळ्यात पहिल्यांदा महत्वाच्या इकॉनॉमिक्सला डिस्कस करत असताना बेस पार्ट एकदा तुम्हाला सांगतो. इकॉनॉमिक्सचा फादर हा ऍडम स्मिथ आहे आणि मॉडर्न अप्रोचेस नुसार मायक्रो इकॉनॉमिक आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स असे 2 कंटेंट करण्यात आले त्याच्यामध्ये. स्टॅटिस्टिक्सचं ऍप्लिकेशन जे इकॉनॉमी मध्ये आहे, कारण तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायचे ते त्याच्यावरूनच करायचंय. ऍडम स्मिथ फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर आपला जो रॅग्नर फ्रिस्ट आहे, या रॅग्नर फ्रिस्टने मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स अशा 2 टर्म मध्ये इकॉनॉमीला डिफाईन केलं होतं. आणि आता जो पुढचा पार्ट पाहणार आहोत आपण, तो पुढचा पार्ट मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. पहा, इकॉनॉमिक म्हणजे काय? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल बिहेवियर. म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअलचं किंवा समाजाचं बिहेवियर कसं आहे, ऍज लाईक मनीचा रोल घेऊन त्याच्यामध्ये, मग त्यांचं कशा प्रकारे त्याच्यामध्ये बिहेवियर चेंज होतं याची स्टडी करतो. मग जे काही एखाद्या युनिटचं म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर एका सिंगल युनिटचं जिथं आपण स्टडी करतो त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक म्हणतो. एखादा समाज संपूर्णपणे, एखादा तालुका घेतला, एखादा जिल्हा घेतला, किंवा एखादं राज्य घेतलं, किंवा देश घेतला, किंवा एखाद्या प्रकारची इंडस्ट्री घेतली, या सर्वांची स्टडी एका ठिकाणी करणं म्हणजे ही स्टडी झाली मॅक्रो इकॉनॉमी. ऍग्रिगेट, स्टडी ऑफ ऍग्रिगेट, ही स्टडी आपण मॅक्रो इकॉनॉमिक. म्हणजे हा नॅशनल इन्कम जो टॉपिक आहे आपला, हा मॅक्रो इकॉनॉमिकचा पार्ट आहे. ओके, हे मॉडर्न ब्रँचेस आहेत. ओके, मॉडर्न अप्रोचेस आहेत मायक्रो आणि मॅक्रो. ट्रॅडिशनल अप्रोच कोणते होते? त्याच्या प्रोडक्शन, कन्झम्पशन, डिस्ट्रीब्युशन आणि एक्सचेंज, म्हणजे हे 4 अप्रोचेस. आणि आणखीन त्याच्यामध्ये ज्या त्या ठिकाणी इकॉनॉमी वेगवेगळं वापरलं जायचं. परंतु मॉडर्न एरामध्ये रॅग्नर फ्रिशने ज्या 2 कन्सेप्ट सांगितल्या, मायक्रो इकॉनॉमिक आणि मॅक्रो इकॉनॉमिक, ह्या 2 कन्सेप्टवरून आपण याच्यामध्ये वर्क करतो. मायक्रो हा मिक्रोज, म्हणजे पहा, मायक्रो हा शब्द मिक्रोज पासून आलेला आहे, जो की ग्रीक वर्ड आहे. हे दोन्ही पण ग्रीक वर्ड आहेत. यांचं मीनिंग काय? मायक्रोचं स्मॉल पार्ट. ओके, आणि मॅक्रो हा शब्द, ओके, मॅक्रो हा शब्द मॅक्रोज पासून आलेला आहे. हा पण ग्रीक वर्ड आहे आणि हा लार्ज. ओके, एखादं झाड, जंगलामधलं झाड जे आहे, एखाद्या झाडाचा अभ्यास करणं म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक, आणि संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये घेऊ शकतात तुम्ही. ओके, जाऊयात आता नॅशनल इन्कम. मग कळालं असेल नॅशनल इन्कमची स्टडी करणं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिकची स्टडी करणं. ओके, introduction. National income is one of the important subject matter of macroeconomics.
मॅक्रो इकॉनॉमिक मधला सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट मॅटर जर कोणता असेल तर तो आहे नॅशनल इन्कम. द नॅशनल इकॉनॉमी कंप्राइजेस of all firms and factories, shops and markets, banks and financial institutions, various departments and their offices, etc. National income is composite measure of all economic activity. Composite म्हणजे एकत्रित पद्धतीने सर्व एकत्रच घेणं, याला आपण कंपोजिट म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये लहानातल्या लहान घटकापासून ते टाटा अंबानी पर्यंत या सर्वांचे इन्कम एकत्रपणे कॅल्क्युलेट करणं म्हणजे नॅशनल इन्कम. And their offices, etc. National income is a composite measure of all economic activities such as production, distribution, exchange and consumption. मी तुम्हाला म्हटलं होतं की ट्रॅडिशनल अप्रोच नुसार इकॉनॉमिकचे टाइप त्यावेळेस पडले होते. कोणते कोणते? प्रोडक्शन, कन्झम्पशन, डिस्ट्रीब्युशन अँड एक्सचेंज. ओके. बट is also an objective indicator of economic welfare of the people in country. Okay. आता पुढे काही कमिशन्स दिलेले आहेत, त्या कमिशन बद्दल माहिती पाहूयात आपण, आणि माणसांबद्दल पण ते जे कोण फाउंडर वगैरे होते त्यांच्याबद्दल त्यांच्या डेफिनेशन्स वगैरे आपण पाहणार आहोत. इन इंडिया एस्टॅब्लिशमेंट ऑफ नॅशनल इन्कम कमिटी NIC नॅशनल इन्कम कमिटी 1949 ला, ओके, 1949 ला त्याची एस्टॅब्लिशमेंट झाली. मार्क द बिगिनिंग ऑफ गव्हर्नमेंट एफर्ट्स for regular compilations of national income estimate. At the present, Central Statistical Organization, मग आता हे तुम्ही ज्या पोस्ट साठी तयारी करताय ती स्टॅटिस्टिकल पोस्टच आहे, आणि त्याच्यामध्ये याबद्दलची थोडी माहिती विचारली जाणार नाही हे होऊ शकत नाही. म्हणून हा चॅप्टर मला वाटलं इम्पॉर्टंट आहे की ना, तुमच्या सिलेबस मध्ये दिलेला नाही तरी पण आपल्याला हा चॅप्टर पाहावा लागेल, कारण एखादा क्वेश्चन सोडणं हा मला योग्य वाटत नाही. ओके, तर याची तयारी व्यवस्थित करा, कारण जीडीपीचे वेगवेगळे टाइप्स आणि एनडीपीचे वेगवेगळे टाइप्स आपल्याला पाहिजेत. खूप मोठ्या प्रमाणात नाही पाहिजे. मेथड्स वगैरे फक्त या चॅप्टरला आपण ओव्हरलुक करणार आहोत. पहिल्यांदा NIC होती आणि आता हे पूर्ण पार्ट कोण बघतं? CSO पाहतो. ओके, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन कंपाइल्स publishes data on national income and allied aggregate every year. मीनिंग काय त्याचं? आता नॅशनल इन्कमचं, मॉडर्न इकॉनॉमी इज अ मनी इकॉनॉमी. हेन्स नॅशनल इन्कम ऑफ अ कंट्री इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. द टोटल इन्कम ऑफ द नॅशनल इज कॉल्ड नॅशनल इन्कम. थोडक्यात सांगितलं, द टोटल इन्कम ऑफ द नेशन इज कॉल्ड नॅशनल इन्कम. पण कोणत्या प्रकारचं पहा, एका पर्टिक्युलर इयर मध्ये, ओके, काय काय गोष्टी पाहिजेत? पर्टिक्युलर इयर पाहिजे. या पर्टिक्युलर इयर मध्ये टेरिटरी सेक्टर मध्ये, म्हणजे जी काही देशाची सीमा आहे त्या सीमाच्या आतमध्ये जे काही लोकांनी सर्व्हिसेस दिलेल्या आहेत नवीन, कोणत्या? नवीन, न्यू सर्व्हिसेस. ओके, न्यू सर्व्हिसेस ऑब्लिक गुड्स, नवीनच. सेकंड हँड गुड्स विकलेल्या चालणार नाहीत. नवीन गुड्स ज्या तयार करून विकलेल्या आहेत आणि नवीन सर्व्हिसेस ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत, या सर्व्हिसेसचं व्हॅल्युएशन काढणं आणि ह्या किती प्रोड्यूस केलेल्या आहेत याची मोजमाप करणं म्हणजे नॅशनल इन्कम काढणं एक प्रकारे. ओके, इन रियल टर्म नॅशनल इन्कम इज अ फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन अन इकॉनॉमी ड्युरिंग अ इयर. काय? इन द फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड इन अन इकॉनॉमी. इन अन इकॉनॉमी म्हणजे त्याची बाउंड्री, देशाची बाउंड्री सांगितली. इन अ इयर, ड्युरिंग अ इयर म्हणजे एक स्पेसिफिक पिरियड, बाउंड्री आणि न्यू प्रोडक्शन, ह्या तिघांचं कॉम्बिनेशन, या तिघांची व्हॅल्यू मॉनिटरी टर्म्स मध्ये घेतली की आपल्याला नॅशनल इन्कम मिळतं त्याच्यामध्ये. ओके, जाऊयात डेफिनेशन ऑफ नॅशनल इन्कम कडे. नॅशनल इन्कमची डेफिनेशन काय आहे? तर नॅशनल इन्कमची डेफिनेशन आहे, फॉलोइंग आर द सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स ऑफ नॅशनल इन्कम. ओके, सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल इन्कम कमिटी NIC ने दिलेली. द नॅशनल इन्कम कमिटी वॉज अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन ऑगस्ट 1949 विथ प्रोफेसर PC महालानोबिस. कोण होतं तिथं पहिलं? PC महालानोबिस होते ॲज अ चेअरमन, and Professor DR Gadgil
अँड प्रोफेसर डी.आर. गाडगीळ अँड डॉक्टर व्ही.के.आर.व्ही. राव. ओके, म्हणजे हे तिघ जण लक्षात ठेवा. पी.सी. महालानुबिस, त्याच्यानंतर डी.आर. गाडगीळ आणि व्ही.के.आर.व्ही. राव ॲज अ मेंबर. पहा, या तिघांचे फोटो येते. हे पी.सी. महालानुबिस आहेत, त्याच्यानंतर व्ही.के.आर.व्ही. राव येते, डॉक्टर व्ही.के.आर.व्ही. राव आणि डी.आर. गाडगीळ. ओके, प्रोफेसर येते. हे कोण आहेत? प्रोफेसर. यांनी डॉक्टरेट घेतली होती. डॉक्टर म्हणजे काय, ते ऍक्च्युअल डॉक्टर नाही, डॉक्टरेट घेतली होती त्यांनी त्याच्यामध्ये. आणि पी.सी. महालानुबिस. ओके, प्रोफेसरच आहे ते पण, म्हणजे 2 प्रोफेसर आणि एक डॉक्टरेट पदवी असलेला. अकॉर्डिंग टू NIC, अ नॅशनल एस्टिमेट मेजर ऑफ द व्हॉल्यूम ऑफ कमोडिटीज अँड सर्व्हिसेस. व्हॉल्यूम म्हणजे क्वांटिटी, जी क्वांटिटी आहे सर्व्हिसेसची, आणि त्याच्यानंतर जे कमोडिटीजची क्वांटिटी प्रोड्यूस केलेली. टर्न आउट म्हणजे फिनिश्ड गुड्स मध्ये कन्वर्ट केले. टर्न आउट अ गिवन पीरियड काउंटेड विदाउट डुप्लिकेशन झालं नाही पाहिजे, म्हणजे डबल काउंट नाही केलं पाहिजे. ॲज लाईक कसं डबल काउंट होऊ शकतं बघा. MRF कंपनी समजा इंडियामध्ये प्रोडक्शन केलं, नाहीतर अपोलोनी प्रोडक्शन केलं त्याच्यामध्ये इंडियामध्ये येऊन, आणि इंडियामध्ये टायरचं प्रोडक्शन काढलं आपण. किती झालं तर आपण टायरचं प्रोडक्शन पकडलं की जे काही एक समजा उदाहरणासाठी 1 करोड रुपये टायरचं प्रोडक्शन झालं, आणि यांनी टायर्स विकले कोणाला? कार कंपनीजला विकले. न्यू कार ज्या बनवतात त्यांना विकले. मग त्यांच्याकडून काय झालं तर यांचं जे इन्कम होतं, म्हणजे यांनी परत त्या टायरच्या प्राइस म्हणजे कारच्या प्राइस मध्ये लावताना टायरची पण प्राइस ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये. मग तिथं डबल कॉम्प्लिकेशन म्हणजे डबल डुप्लिकेशन झालं त्याच्यामध्ये, काउंटिंग झालं डबल त्याच्यामध्ये. तर हे डबल काउंटिंग होता कामा नाही याच्यामध्ये. ओके, पुढे A.C. पिगो काय म्हणतायत बघूयात. इकॉनॉमिस्ट A.C. पिगो, प्रोफेसर A.C. पिगो. नॅशनल डिव्हिडंड इज दॅट पार्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह इन्कम. नॅशनल डिव्हिडंड इज दॅट पार्ट ऑफ, डिव्हिडंड म्हणजे एक प्रकारचा प्रॉफिट म्हणू शकतात तुम्ही. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्कम ऑफ द कम्युनिटी इन्क्लुडिंग ऑफ कोर्स इन्कम डिराइव्ड फ्रॉम अब्रॉड विच कॅन बी मेजर्ड इन मनी. अब्रॉड म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट मधून होऊ शकतं ते. ओके, प्रोफेसर इर्विंग फिशर्स काय म्हणतात? ओके, नॅशनल डिव्हिडंड ऑर इन्कम कन्सिस्ट सोली ऑफ द सर्व्हिसेस ॲज रिसिव्ड बाय अल्टिमेट कन्झ्युमर वेदर फ्रॉम देअर मटेरियल ऑर फ्रॉम देअर ह्युमन एन्व्हायरमेंट. म्हणजे सर्व्हिसेस मधून जो काही पार्ट मिळाला असेल तो. तर फीचर्स ऑफ नॅशनल इन्कम, सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल इन्कमचे फीचर्स बघत असताना मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट ही मी आधीच सांगितली की नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करणं हे मॅक्रो इकॉनॉमिकचं फीचर आहे तुमचं. National income represents income of the economy as a whole rather than that of an individual. Hence it is macroeconomic concept. Individual चे इकॉनॉमिक, कुठल्या इंडिव्हिज्युअल चे इन्कम आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत नाही, सर्व नेशनचे इन्कम आपण याच्यामध्ये कॅल्क्युलेट करत असतो. Just a minute. ओके, चल. तर हे पहिलं फीचर मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. जे दुसरं आहे व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. हे पण म्हणजे ज्या गुड्सचं फायनलायझेशन झालेलं आहे, वर्क इन प्रोग्रेसच्या गुड्स चालणार नाही, WIPच्या गुड्सचं टोटलिंग त्याला वेगळ्या प्रकारे फिनिश्ड गुड्स सारखे टोटलिंग करून त्याला घ्यावे लागेल आपल्याला. डबल in order to avoid double counting in national income, the value of final goods and services produced in economy are considered the value of intermediate goods. त्याला काय म्हणून टर्म करू शकतो आपण? व्हॅल्यू ऑफ इंटरमिजिएट
गुड्स म्हणून टर्म करू शकतो. रॉ मटेरियल इज नॉट कन्सिडर्ड. फॉर एक्झाम्पल, while estimating the production of shirts there is no need to take the value of cotton. म्हणजे त्याच्या कापडाची प्राइस, शर्टचं व्हॅल्युएशन काढत असताना त्याच्या कापडाची प्राइस काढायचं नाही. मी सांगितलं ना तुम्हाला की ज्या काही सेकंडरी म्हणजे अँसिलरीज इंडस्ट्रीज आहेत त्याच्यावरचा पार्ट जो डिपेंडंट आहे हा कुठे डबल काउंटिंग मध्ये येण्याचा चान्स नसला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. नेट ऍग्रिगेट व्हॅल्यू. आता नेट ऍग्रिगेट व्हॅल्यू काय आहे? National income includes net value of goods and services produced and does not include depreciation cost, that is the wear and tear of capital asset. ज्या मशिनरी आहे त्या मशिनरीचं डेप्रिसिएशन त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं का नाही करायचं? जर डेप्रिसिएशन त्याच्यातून काढून टाकलं आपण, डेप्रिसिएशन काढून टाकल्यानंतर ते नेट झालं. म्हणजे समजा मला पेनचं प्रोडक्शन करायचंय, या पेनचं प्रोडक्शन करण्यासाठी मी डिफरंट काइंड्स ऑफ ज्या मशिनरी आहे त्या मशिनरीचा मी यूज करतो. मग या पेनचं प्रोडक्शन करत असताना मला त्या मशिनरीचं डेप्रिसिएशन, आता मी याच्या कॉस्ट मध्ये काय काय ऍड करणार? तर सगळ्यात पहिल्यांदा या पेनसाठी मला जे रॉ मटेरियल लागलं त्याची कॉस्ट ऍड करणार, याच्यासाठी जो लेबर लागला मी तो ऍड करणार, मशिनरी चालवण्यासाठी जी पॉवर लागली असेल किंवा फ्युएल लागलं असेल ते ऍड करणार, प्लस त्या मशिनरीचं जेवढं एक्सर्शन झालेलं आहे, जेवढा काही पार्ट, म्हणजे आता समजा ती मशीन घेतली त्या मशीन पासून मी 1 लाख युनिट बनवू शकतो आणि 1 लाख रुपयाची मशीन आहे, म्हणजे एका युनिटसाठी माझा मशीनचा खर्च किती झाला या पेनसाठी? तर 1 रुपया झाला. म्हणजे हे मशीनचं झालं डेप्रिसिएशन. जर हे डेप्रिसिएशन याच्यामध्ये ऍड असेल कॉस्ट मध्ये, ते प्रत्येक म्हणजे प्रोडक्ट मध्ये ऍड करून आपण नॅशनल इन्कम काढला असेल तर त्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणणार आपण, जीडीपी, बरोबर. आणि याच्यातून डेप्रिसिएशन काढून टाकलं तर याला म्हणणार नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, एनडीपी. ओके. म्हणजे जीडीपी आणि जीएनपी, एनडीपी आणि एनएनपी या वेगवेगळ्या पुढे 4 कॉन्सेप्ट्स येतील आपल्याला, ते पाहूयात. आधी फीचर्स पाहून घेऊयात आपण याच्यामध्ये.